पुण्याला, त्याच्या पायथ्याशी डोणजे नावाचे एक गाव आहे. तिकडे हे सार्थक वृद्धाश्रम आहे आणि हे सार्थक वृद्धाश्रम चालवत आहे मिस्टर. सर तुमची ओळख सांगा. बाबासाहेब पायगुडे. ओके. आणि त्यांच्या पत्नी संगीता मिसेस संगीता पायगुडे आणि ह्यांची 2 मुलं, 2 सुना, नातवंड असा सगळा परिवार इथे राहतो. सार्थक वृद्धाश्रम हे वृद्धाश्रम ते कुठलंही मानधन न घेता इथे गरीब स्त्री आणि पुरुष ह्यांची इथे राहण्याची आणि खाण्याची अशी उत्तम सोय त्यांनी केलेली आहे. आणि ह्यांचं कौतुक असं आहे की ते कुठल्याही प्रकारची सरकारची पण आर्थिक मदत नाही घेत आणि केवळ समाजासाठी म्हणून ते हे कार्य करतात. आणि त्यांनी मला मगाशी एक स्टोरी सांगितली. मी त्यांना विचारलं की तुम्ही कसे काय या समाजसेवेला सुरुवात केली, तर तुम्ही जरा सांगाल का थोडक्यात ते? हो, आपलं 22 वर्षापूर्वी आपल्या आश्रमला एक आजी आल्या होत्या. म्हणजे हॉटेल आहे आपलं छोटंसं, छोटीशी टपरीच आहे ते. हो टपरी आहे. तिथं आजी आल्या होत्या. आजींना त्या झोपल्या होत्या. आम्हाला साफसफाई करायची होती म्हणून आजींना उठवलं मिसेसने. तर आजी परत साईडला जाऊन बसल्या. परत मग आमचं काम उरकल्यानंतर आजींना तोंड धुवायला पाणी दिलं, चहा दिला. मग आजी त्या रडायला लागल्या की बाबा मला मुलगी असती तर मी पण असं इकडे तिकडे हिंडले नसते. कारण का त्यांचा मुलगा ड्रिंकर होता, ट्रक ड्रायव्हर होता. तो गेला की 15-15 दिवस येत नसायचा आणि त्यांची सुनबाई त्यांना त्रास द्यायची. त्यामुळं त्या वैतागून घर सोडून आल्या होत्या. मग आम्ही त्यांना समजूत घातल्या आमच्या मिसेसने आणि हळूहळू कसं तरी थांबवून घेतलं. त्यानंतर मग ते आपल्याकडं 5 रूम होते. त्यातल्या 1 रूममध्ये आम्ही राहत होतो. 4 रूममध्ये भाडेकरू होते. त्यांना समजून सांगितलं की बाबा महिनाभरामध्ये आम्हाला रूम खाली करून द्या, कारण का आम्ही या अशा गोरगरीब आजी आजोबांची सेवा करणार आहे. जर आमच्याकडे 1 भाकरी असेल तर अर्धी ते खातील, अर्धी आम्ही खाऊ आणि आमचे आईवडील म्हणूनच ह्याच्यापुढे आम्ही त्यांना सांभाळणार. तेव्हापासून त्या आजींच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत आपला आश्रम चालू आहे. बघा, असं म्हणजे सुरुवात त्यांची कशी झाली या समाजसेवेला. तर मी सांगितलं ना तुम्हाला, तिथे सिंहगडाच्या पायथ्याशी यांची एक छोटीशी टपरी. असं की नाही की बाबा ते फार श्रीमंत आणि त्यांनी समाजसेवा केली. म्हणजे आपल्यातली अर्धी भाकरी त्यांनी देऊ केली. तर त्या छोट्याशा त्यांच्या टपरीवरती त्या एक म्हाताऱ्या आजी, जवळजवळ कोल्हापूरवरून त्या आजी इथे आला. तर कुठल्या तरी ट्रक ड्रायव्हरने त्यांनी पुण्याला इथे सोडलं होतं त्या आजींना. आणि त्या आजी आजारी वगैरे अशा होत्या आणि ह्यांनी त्यांना सांगितलं की तुमचं घरातल्या लोकांचा नंबर काय, फोन नंबर काय, आम्ही कॉन्टॅक्ट करतो. आजी म्हणाले तुम्ही कॉन्टॅक्ट करा पण काही उपयोग होणार नाही. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करते, कारण माझ्या घरातल्या लोकांना मी नकोच आहे. कारण मुलगा ट्रक ड्रायव्हर 15 दिवस बाहेर असायचा आणि सूनबाई त्यांना खूप त्रास द्यायची. तरी पण ह्यांनी एक कर्तव्य म्हणून त्या मुलाला फोन केला. तर मुलाने सांगितलं की माझी बायको म्हणते एकतर मी तरी तुमच्या घरात राहील, नाही तर तुमची आई तरी तुमच्या घरात राहील. आणि त्या स्वार्थी मुलांनी आईच्या ऐवजी बायकोला ठेवणं जास्त पसंत केलं. त्यामुळे तो मुलगा म्हणाला ह्यांना की त्या आजीला तुम्हाला ठेवायचं तर ठेवा, नाही तर नका ठेवू, तुम्ही आळंदीला नेऊन ठेवा, माझी काही ती जबाबदारी नाही. ह्यांनी जवळजवळ 4 वर्ष म्हणजे वयाचे 80 वर्ष होईपर्यंत त्यांनी त्या आजीला सांभाळलं. म्हणजे मगाशी माझं त्यांच्याशी बोलणं झालं. आणि जेव्हा शेवटी त्या आजींचे दिवस होते, पोटात माया असते ना आईच्या, किती मुलगा वाईट असला तर आईच्या पोटातली माया कमी होत नाही. तर ह्यांनी त्या मुलाला सांगितलं की बाबा तुझी आई आजारी आहे, शेवटचे काही क्षण आहे, तुला भेटायला यायचं आहे का. तर मुलगा घाबरला की हेच जबाबदारी टाकतात की काय. आणि उलट त्यांना म्हणाला नाही तुम्हीच म्हणालात ना मी त्या जबाबदारी घेईन माझ्या आईसारखी, आता तुम्हीच करा. आणि शेवटी सुद्धा तो मुलगा आला नाही. तर तेव्हापासून ह्यांनी आणि ह्यांच्या पत्नीने अक्षरशः लक्ष्मी नारायणाचा हा आपला जोडा आहे. ह्यांनी ठरवलं की जे काही असेल आपल्यातली अर्धी भाकरी आपण त्यांना देऊ. आणि कुठलंही सरकारी अनुदान ते घेत नाही, का त्या क्लिष्ट प्रक्रियेतनं ह्यांना जायचंच नाही आहे. आणि मग आमची यांच्याशी ओळख कशी झाली, तर हे मिस्टर कुलकर्णी आहेत. आम्ही त्यांना लाडाने संजू मामा म्हणतो. तर संजू मामाने आम्हाला यांच्याशी ओळख करून दिली. आणि निमित्त असं झालं की बघा हे काही आपल्याकडे हे बेड्स होते, चांगले बेड्स आहेत आपले हे, आणि त्याच्याशी रिलेटेड चादरी वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, ब्लँकेट. तर मग संजू मामा म्हणाले की आता असं पण थंडीचे दिवस ह्या गोष्टी खूप आश्रमाला गरजेच्या आहेत. त्यानिमित्ताने मग आमची ओळख झाली. आणि आम्हाला ह्यांनी सांगितलं की ह्या आश्रमाला आपण पैशाच्या स्वरूपात देणगी म्हणून देऊ शकतो, किंवा वस्तू म्हणा, किंवा कापड लागतं या लोकांना,
किंवा धान्य लागतं, असं कुठल्याही स्वरूपात आपण जर देणगी दिली तरच यांचं काम होऊ शकतं. आणि मगाशी त्यांनी आम्हाला दाखवलं, इथे पाठी जवळजवळ त्यांचा गोठा आहे, त्याच्यात 10-12 गायी आहेत. ते म्हणाले की करोनामध्ये आम्हाला गरीब वृद्धांना द्यायला म्हणजे दूध पण नसायचं, कारण दूध हे वृद्ध लोकांचं प्रमुख अन्न असतं, कारण काही लोकांना चावता येत नाही वगैरे वॉटेवर. मग तेव्हा त्यांनी एक गाय घेतली आणि त्या गायीच्या जवळजवळ आज 15 गायी इकडे यांच्या गोठ्यामध्ये आहेत आणि त्यामार्फत त्यांना दूध वगैरे असं मिळतं. तर माझी तुम्ही जे प्रेक्षक बघत आहात त्यांना अशी विनंती आहे की कृपा करून तुम्हाला जर या वृद्धाश्रमाला काही मदत करायची असेल पैसा स्वरूपात, वस्तू स्वरूपात, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल या वृद्धाश्रमाचा. तर तुम्ही यांना जरूर मदत करा आणि एक सामाजिक कार्याला जरूर हातभार लावा. धन्यवाद. हीच आमची प्रार्थनान, हेच आमचे तुम्हाला जर सार्थक वृद्धाश्रमाला आर्थिक मदत करायची असेल देणगीच्या स्वरूपात, मग ती पैसे असो किंवा वस्तू असो, तर तुम्ही कृपया या नंबरवरती संपर्क साधा.